वर्ध्यामध्ये शेतकऱ्यानं संत्र्याची बाग नष्ट केली आहे। संत्र्याच्या बागेला पाऊस न पडत असल्यामुळे फटका बसतोय। 10 वर्षांपासून संगोपन करूनही उत्पन्न काही मिळत नाहीये। अखेर शेतकऱ्यानं संत्र्याची बागच नष्ट केली आहे। आमदार सुमित वानखडेंनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला आहे। या मोज्यामध्ये माझी शेती असून त्यामध्ये मी संत्र्याची झाडं लावले आहेत आणि ती आता 10 वर्षाची झाड माझ्यावर पूर्ण तोडण्याची वेळ आली आहे। कारण सततच्या हवामान लहरीपणामुळे व पाण्यात खंड पडल्यामुळे आणि याच्यामध्ये आंतरपीक पण काही होत नाही आहे। 10 वर्षाची मोठी मोठी झाडं आहे आणि याच्यामध्ये आंतरपीक काही होत नसल्यामुळे शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला आहे। सरकारला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला तुटपुंजी मदत द्यावी। आपण ज्यावेळी म्हणतो की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यावेळी आपण शासनाचे नियम आणि निकषांकडे बोट दाखवतो। जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान दिसत असेल, त्याचं जर नुकसान झालं असेल, त्याचं जर आर्थिक नुकसान झालं असेल, त्याचं जर पीक उद्ध्वस्त झालं असेल, तर तो नुकसान भरपाईस पात्र आहे। आणि शासन म्हणून आपण सर्वांनी या भूमिकेचं समर्थन करायला पाहिजे। माझी या माध्यमातून मागणी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जे मुरुगबहाराचं संत्र्याचं नुकसान झालं आहे, त्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या मार्फत ताबडतोब करण्यात यावे आणि तो नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।